आज घरोघरी महिलांच्या वतीनं हरतालिकेचं पूजन केलं जातं आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जर आपण पाहिलं तर भर रस्त्याच्या कडेला हरतालिकेचं पूजन करून सरकारचा निषेध केलेला आहे। आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून या संपूर्ण महिला आणि पुरुष काम करत असतात, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे की कायमस्वरूपी सेवेत रुजू केलं पाहिजे, सरकारी याच्यात रुजू केलं पाहिजे ती मागणी आहे, परंतु मागणी पूर्ण न झाल्याने रोज वेगवेगळं आंदोलन या महिलांच्या वतीनं केलं जातं। आज हरतालिका आहे आणि याच ठिकाणी आपण बघू शकतो हरतालिकेचं पूजन या महिलांच्या वतीनं केलं जातं। याच ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या कडेला या पूजा मांडलेल्या आणि या ठिकाणी हरतालिकेची पूजा सुरू आहेत। वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत, आपण दृश्यांमध्ये बघू शकतो छोटे छोटे होर्डिंग्स घेऊन देखील महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत। कायमस्वरूपी नोकरी कायमस्वरूपी करण्याची त्यांची मागणी आणि त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत काही आंदोलक महिला आहेत, तरी काय सांगणार या ठिकाणी हरतालिकेची तुम्ही पूजा करताय? आम्ही सर्व महिला मंडळी जमलेलो आहोत की हरतालिकेची पूजा आज घरोघरी होत आहे, पण आम्ही इथे जाऊन शासन आणि प्रशासनाला हे सांगत आहोत की तुम्ही आम्हाला 10 वर्ष सेवा केलेल्या सर्वांना जो GR आहे त्यांना प्रशासनामध्ये घ्यावं, ही अशीच आमची ह्या हरतालिकेच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छित आहोत। काय साकडं घातलेलं आहे हरतालिकेकडे? माता हरतालिकेकडे एकच साकडं, शेवटचं साकडं घातलं आहे आम्ही की आम्हाला सर्वांना लवकरात लवकर शासनाने समायोजित करावं, एवढं आमचं शेवटचं साकडं आहे माता हरतालिकेला। 8 दिवस झाले आंदोलन सुरू आहेत, काय सध्या परिस्थिती आहे? दखल घेतल्या गेली काय मागणी? अजूनही दखल घेतलेले गेलेले नाही। सर्दी खोकल्याचे पेशंट वाढत आहे, पेशंटना आरोग्य उपचार मिळत नाही, परंतु 8 दिवस होऊनही शासन झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे, परंतु अजूनही कुठलीही दखल घेतलेली नाही आणि प्रशासनाचा पण दुर्लक्ष होत आहे आमच्याकडे। आम्ही या सेवेमध्ये जवळपास 17 ते 18 वर्ष होऊनही या प्रशासनाला आमची कळवळ नाही, ही खूप वाईट आणि खेदाची गोष्ट आहे। एक वेळेला माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी आमच्यासाठी थाळ्या वाजवल्या, मेणबत्त्या जाळल्या, परंतु आता असं वाटतंय की तो एक नाटकाचा भाग म्हणून आम्हाला असं वाटतंय की आम्हाला रस्त्याच्या कडेला बसावं लागत आहे। 8 दिवस होऊनही जर एवढ्या अति आवश्यक सेवेमध्ये जर दुर्लक्ष होत असेल तर शासन आणि प्रशासनासाठी ही खूप खेदाची गोष्ट आहे। आपण बघू शकतो 8 दिवस झाले आणि कुठलाच तोडगा निघाला नाही, त्याच पार्श्वभूमीवर रोज वेगवेगळं आंदोलन या महिलांच्या वतीनं केलं जातं आणि आज हरतालिका पूजा आहे, त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला यांनी हरतालिकेचं पूजन मांडून जे आहे ते सरकारचा निषेध या ठिकाणी केलेला आहे। 8 दिवस होऊनही जे आहे ते तोडगा अजूनही निघाला नाही, त्यामुळं आरोग्य कर्मचारी कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक झालेले आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।